जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण SPPUच्या काही लेटेस्ट माहिती आपण घेणार आहोत. ते म्हणजे एक्झामचा रिझल्ट आत्तापर्यंत कोणकोणता पब्लिश झालेला आहे आणि कोणता बाकी आहे, तो कधी जाहीर होणार आहे. त्यानंतर फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशन बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना देणार आहे. त्यानंतर कॉपी के स्टुडंट बाबतीत देखील मी माहिती देणार आहे. त्यानंतर एक्झाम फॉर्म जे आता सुरू झालेले आहे ते कोणते सुरू झालेले आहे ते देखील आपण बघणार आहोत. पुढच्या एक्झाम डेट आणि शेड्यूल काय असणार आहे प्रॅक्टिकलचं वगैरे ते त्याच्या बाबतीत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि नेक्स्ट अकॅडमिक इयर कधीपासून सुरुवात होऊ शकतं याबाबत माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कोणताही प्रश्न विचारण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच विद्यार्थी मित्रांनो, अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण देखील सबस्क्राईब करा आणि आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील सबस्क्राईब करायला लावा. आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच तुम्हाला परीक्षा फॉर्म कसे भरावे याबाबतीत मार्गदर्शन करणारे व्हिडिओ आपण ऑलरेडी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहेत. ते देखील व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत खूप साऱ्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झालेले आहे. फर्स्ट इयर, डिप्लोमा ह्या ऑलरेडी निकाल जाहीर झालेले आहे. मेजॉरिटीमध्ये आता काही महत्त्वाचे टेक्निकल प्रॉब्लेम आलेले आहे. काही विद्यार्थ्यांचा निकाल दिसत नाही आहे. ही खूप महत्त्वाची शंका आहे. तर ती का बरं दिसत नाही तर त्याचे मी कारणं अगोदर या सांगतो, म्हणजे रिझल्टबाबत एकदा सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. नंबर 1 बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही वर्गांचे निकाल जाहीर झाले. जसं की आता BComचा निकाल जाहीर झाला, MAचा निकाल जाहीर झाला, MCom झाला, MSc झाला. ओके. त्याच्यानंतर बाकीचे देखील अभ्यासक्रमाचे BScचा देखील निकाल जाहीर झाला. पण काही विद्यार्थ्यांचे निकाल दिसतात, काही विद्यार्थ्यांचे दिसत नाही. ओके. हे बाकीच्या देखील तुम्ही समजून घ्या की कोणत्या विद्यार्थ्यांचा दिसतोय आणि कोणत्या विद्यार्थ्यांचा दिसत नाही. तर निकाल न दिसण्याचे काही कारणं महत्त्वाचे आहे. नंबर 1 की कॅप सेंटरमध्ये पेपर तपासणी उशिरा झाली किंवा विद्यापीठापर्यंत ते पेपर पोहोचलेले नाही किंवा पोहोचले असतील पण त्यांचे मार्क्स एंट्री त्या डेटपर्यंत झालेली नसावी, म्हणून त्या विद्यार्थ्यांचे मार्क काय होते, दिसत नाही. ओके. तर काही महाविद्यालयांना त्यांनी काय केलेले, दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी तसेच 12 फेब्रुवारी, काहींना 8 फेब्रुवारी रोजी काय केलेले आहे, विद्यापीठांनी कॉलेजच्या वेबमेलला एक मार्क मिसिंग या नावाने काय केलेलं आहे, एक वेबमेलला मेल पण केलेला आहे. आणि त्याच्यात आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा संबंधित डेटा किंवा ज्युनियर सुपरवायझर रिपोर्ट काय केलेला आहे, मागितलेला आहे. आणि त्यांनी तो प्रोव्हाइड केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे निकाल काय होतील, जाहीर होतील. तसेच काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट लेजर हे आलेले आहे. काही फॅकल्टीचे रिझल्ट लेजर येणं बाकी आहे. ओके. जसं BScचा आज रिझल्ट लेजर आलेला आहे, BCSचं पण आलेलं आहे, SYTY फर्स्ट इयर तर ऑलरेडी आलेलंच होतं. फक्त BComचं रिझल्ट लेजर येणं अपेक्षित आहे. BAचे देखील आणखी निकाल जाहीर झालेले नाही. ओके. निकाल का जाहीर होत नाही आहे किंवा काही विद्यार्थ्यांचे निकाल हे पेंडिंग आहे कारण त्यांची मार्क्स एंट्री झालेली नाही, म्हणून त्यांचे मार्क्स एंट्री झाली नसल्या कारणामुळे त्यांचा निकाल हा शो होत नाही. घाबरून जाण्याचं काही कारण नाही, तुमचा निकाल लवकरच दिसेल. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागास आपण संपर्क साधू शकता. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा आहे की बघा विद्यार्थी मित्रांनो, BA, MBA, FE, SC इंजिनिअरिंगचे जे काही विद्यार्थी आहे आणि बाकीच्या फॅकल्टींचे विद्यार्थ्यांचे निकाल देखील अद्याप जाहीर झालेले नाही. तर निकाल हा शेवटचा पेपर झाल्यानंतर मॅक्झिमम 45 दिवसापर्यंत जाहीर करावा लागतो किंवा 45 दिवसानंतर जाहीर करावे लागतात. आता जर का काही पेपर ऑलरेडी जाहीर झालेले पण त्याची पेपर तपासणी होऊ नाही तर नाही हो, तरी देखील विद्यापीठाला नियमानुसार त्यांचे निकाल हे जाहीर करावे लागतात. आता ऑलरेडी BScच्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे की काही कॅप सेंटरचे पेपर हे उशिरा पोहोचले, त्याच्यामुळं तरी देखील त्यांनी काय केलं, 45 दिवस झाल्यानंतर तो निकाल जाहीर केला. तसंच BA, MBA, FE, SC यांचे देखील निकाल हे मॅक्झिमम 20 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होणं अपेक्षित आहे. आता जर का त्या कॅप सेंटरचे पेपर आले नाही किंवा विद्यापीठाचं दुसरं काही काम चालू असेल, त्याच्यात मध्ये शनिवार रविवार सुट्टी असते, एखादा नवीन प्रोग्राम असतो, 10 फेब्रुवारीला जसं विद्यापीठाचा वर्धापन दिन होता, नंतर परत एक सुट्टी पण आली. सो अशा पद्धतीचे जसं 11 तारखेला विद्यापीठाची परत म्हणजे 10 तारखेला प्रोग्राम, 11 तारखेला सुट्टी, परत विद्यापीठाचे काही वेगवेगळे कार्यक्रम, त्यांचेही काही खूप सारे प्रश्न असतात. सो त्या बाबतीत खूप सारी चर्चा वगैरे चालू असते, त्याच्यामुळे निकालाला काय होत आहे, उशीर होत आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, निकाल हा लवकरच जाहीर होईल, त्याची काही काळजी करू नका. आणि मी तुम्हाला काय म्हणूया की सांगायला
की तुमचा निकाल हा सेम 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता जाहीर होणार आहे. मी असंही काही तुम्हाला आश्वासन देऊ शकत नाही. पण हे पण ठीक आहे की जर का निकाल जाहीर झालेला आहे तर त्याच्यानंतर मॅक्झिमम 1 तासाच्या आत तुम्हाला त्याची जी काही अपडेट आहे, झालं तर 1-2 मिनिटांमध्येच आपण काय करतो की आपल्या टेलिग्राम चॅनलला त्याची अपडेट देत असतो. तसं आपण मॅक्झिमम 1 तासाच्या आतच काय करतो, सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मी पण एक काय आहे की विद्यार्थी आणि विद्यापीठ यांच्यामधला एक दुवा आहे. एक ॲज अ इंटरमिडिएटरी म्हणून मी तुमच्याशी काम करतो, तुमच्याशी कम्युनिकेशन करण्याचं काम करतो, जेणेकरून तुम्हालाही काही प्रॉब्लेम यायला नको. हा झाला एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा आहे की विद्यार्थी मित्रांनो, आता फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला सुरुवात झालेली आहे. ती कुठे चेक करायची हे तुम्हाला माहिती आहे. मुळामध्ये काही अभ्यासक्रमाची जी काही फोटोकॉपी आहे त्याची अंतिम तारीख ही 16 फेब्रुवारी आहे, काहींची 17 फेब्रुवारी आहे, काहींची 18 फेब्रुवारी आहे. तर त्या तारखा त्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बघायच्या आहे. जसं BCSची जी काही तारीख आहे किंवा बाकीच्या अभ्यासक्रमाची जी तारीख आहे ती 14 फेब्रुवारी होती. तर ऑलरेडी ती मुदत काय झालेली आहे, संपलेली आहे. आणि विद्यापीठ विदिन पुढच्या 10 दिवसामध्ये काय करणार आहे, त्यांचे फोटोकॉपी जी काही आन्सर शीटची झेरॉक्स आहे ती त्यांच्या लॉग इनमध्ये तुम्हाला देऊन येईल. आता मी तुम्हाला एक या ठिकाणी महत्त्वाची माहिती अशी देणार आहे की फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला टाकावं का बॅकलॉग एक्झाम फॉर्म भरावा. ओके, या पद्धतीच्या बाबतीत एक महत्त्वाची माहिती देतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, फोटोकॉपीमध्ये आणि रिव्हॅल्युएशन या संपूर्ण प्रोसेसला किमान 60 दिवस किंवा मॅक्झिमम 75 दिवससुद्धा लागू शकतात. तुमच्याकडे तेवढे पेशन्स असायला हवे आणि तेवढे खर्च करण्याची देखील तुमची हिंमत, ताकद असायला हवी. आता सपोज बघा, आता काही महत्त्वाचे प्रॉब्लेम असे झालेले जसं की SY आणि TY. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, BBA CAचा निकाल जाहीर झालेला आहे. त्याच्यात काही विद्यार्थी काय झालेले आहे, 3ऱ्या सेममध्ये 5व्या सेममध्ये बॅकलॉग राहिलेले आहे आणि त्यांची फोटोकॉपीला ॲप्लिकेशन चालू आहे, ज्याची अंतिम तारीख सपोज काहींची 18 फेब्रुवारी आहे, काहींची 22 फेब्रुवारी आहे, काहींची 24 फेब्रुवारी. एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं तर 22 फेब्रुवारीपर्यंत आहे. पण त्यांचे आज दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजीच परीक्षा फॉर्म चालू झालेले आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करावं, तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला तुम्हाला अप्लाय करायचं तर निश्चित करा. ओके, पण एक्झाम फॉर्ममध्ये तो सब्जेक्ट काय होणार आहे, एंटर होणार आहे. तो तुम्हाला फॉर्म सिलेक्ट करून तुम्हाला फॉर्म किंवा तो सब्जेक्ट सिलेक्ट करून तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. ओके, यदा कदाचित फोटोकॉपी आली, येणारच आहे ती पैसे भरल्यानंतर. फोटोकॉपी तुमची काय येईल, त्या फोटोकॉपीमध्ये तुम्ही पुढे काय करायचं आहे, रिव्हॅल्युएशनला टाकायचं आहे. सपोज जर का एक एक्झाम्पल 70 मार्काचा पेपर आहे आणि पासिंगला मार्क लागत होते 28 आणि तुम्हाला पडले मार्क 21. ओके, तुम्हाला किती मार्कांची आवश्यकता आहे, 7 मार्कांची. फोटोकॉपी आली आणि फोटोकॉपीमध्ये उत्तर व्यवस्थित पद्धतीने चेक केलेले आहे, बट तरीसुद्धा तुम्हाला अशी अपेक्षा आहे की त्यांनी मला किमान 7 मार्क वाढवून दिले पाहिजे. आता ऑलरेडी हा पेपर ज्यावेळेस विद्यापीठात आणखीन त्रयस्थ एखाद्या व्यक्तीकडे जातो, तो पेपर अजून टफ चेक करतो, कारण ऑलरेडी याला 21 मार्क देण्यामध्ये एक्झामिनर आणि मॉडरेटर यांचा रोल असतो. म्हणजे ऑलरेडी सपोज एक्झामिनरनी त्याला जर का 28 मार्क दिलेले असतील तर मॉडरेटर ते कमी पण करतो. म्हणजे इथं 21 पडले ना, आता जर का तिने रिव्हॅल्युएशनला टाकले तर ते कदाचित त्याला 15 पण होतील, कदाचित 25 होतील आणि कदाचित 35 पण होतील, सांगता येणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही तरी त्या भरोशावर राहायचं नाही की हा चला भाऊ आपण फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला एवढी मोठी फी भरली आणि आपल्याला पासच झालं पाहिजे. तर असं काही होत नाही. फोटोकॉपी ज्यावेळेस अप्लाय केलं जातं तर फोटोकॉपी आल्यानंतर रिव्हॅल्युएशनला ज्यावेळेस टाकलं जातं त्यावेळेस ऑलरेडी तो पेपर एका एक्सपिरियन्स व्यक्तीकडून चेक केला जातो आणि तो खूप बारकाईनं तो पेपर चेक करतो. त्याच्यामुळे मार्क वाढतीलच हे सांगता येत नाही, कदाचित कमी पण मार्क होऊ शकतात. तुम्ही जर का ऑलरेडी तो एक्झाम फॉर्ममध्ये इन्क्लूड केला असेल आणि जर फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनमध्ये जर का त्या सब्जेक्टमध्ये फेल रिमार्क आला किंवा अनचेंज आला, नो चेंज आलं, तर तुम्हाला एक ऑप्शन आहेच की एक्झाम फॉर्ममध्ये सब्जेक्ट भरलाय तर बॅकलॉग एक्झाम देणं, हा एक महत्त्वाचा पर्याय. जर आता ऑलरेडी एखाद्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीला टाकली, फोटोकॉपी आली, त्यांनी रिव्हॅल्युएशनला टाकलं आणि त्याच्यात तो पास झाला आणि एक्झाम फॉर्ममध्ये तर तो सब्जेक्ट ॲड केला होता, तर मुळामध्ये तो सब्जेक्ट हॉल तिकीटमध्ये येणार नाही. आणि ऑलरेडी जर का तुमच्याकडे रिव्हॅल्युएशनच्या रिझल्टमध्ये पास असेल तर तुम्हाला तो सब्जेक्ट पुन्हा देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ही गोष्ट काळजीपूर्वक बघा. आता रिव्हॅल्युएशनच्या बाबतीत आणि फोटोकॉपीच्या बाबतीत काही विद्यार्थ्यांचा एक मनामध्ये प्रश्न असतो, सर आम्ही फोटोकॉपीला टाकले, रिव्हॅल्युएशन केले आणि त्याच्यात आम्ही पास झालो, मग आम्ही जी काही विद्यापीठाला फी पेड केली तर ती आम्हाला परत भेटेल का? आता हा काय प्रश्न झाला, अरे तुमच्याकडून ती फी कशासाठी घेतली जाते, तर ह्या सगळ्या प्रोसेससाठीच घेतली जाते ना.
ओके, म्हणजे तुमच्या फोटोकॉपीमध्ये नेमकी काय केलं जातं आता बघा, सगळे पेपर विद्यापीठाकडे जमा झाले. विद्यापीठ काय करतं की ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीला अप्लाय केलं त्याची यादी काढली जाते, तो पेपर शोधला जातो, तो स्कॅन केला जातो, तो तुमच्या लॉग इनमध्ये टाकला जातो. हे सगळं करण्यासाठी त्यांना 10 दिवसाचा कालावधी असतो. ओके, आता मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. सपोज 1 तारखेला एखाद्या विषयाची फोटोकॉपी सुरू झाली तर ती मॅक्झिमम 10 तारखेपर्यंत चालते, म्हणजे 10 दिवस फोटोकॉपीला अप्लाय करायला दिलेले आहे. पुढे 11व्या डेटपासून तर मॅक्झिमम 25व्या डेटपर्यंत म्हणजे 15 दिवसापर्यंत ही फोटोकॉपी काय होते, स्टुडंटला त्यांच्या लॉग इनमध्ये दिसून येते. त्याच्यानंतर स्टुडंटनी लॉग इन बघितल्यानंतर पुढचे धरून चला की 30 तारीख ते पुढच्या महिन्याचे 10 तारखेपर्यंत काय केलं जातं, रिव्हॅल्युएशन प्रोसेसला टाकलं जातं. ही रिव्हॅल्युएशन प्रोसेस 10 दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना काय करता येते, अप्लाय करता येते. मग ह्या 10 तारखेनंतर काय होतात, पेपर तपासणीला चेक केले जाते. पेपर तपासणी चेक करून पुढच्या 15 दिवसापर्यंत म्हणजे बघा इथे सुद्धा 25 तारीख येईल म्हणजे पुढच्या महिन्याची, म्हणजे धरून चला की 1 तारखेला जी फोटोकॉपी चालू झाली तर ती पुढच्या महिन्यात 25 तारखेपर्यंत त्याचा निकाल जाहीर होऊ शकतो. म्हणजे झाले की नाही किमान 45 ते 60 दिवस. तर एवढा मुद्दा हा फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनच्या बाबतीत आहे. म्हणून फोटोकॉपीला अप्लाय करायचं का, कदाचित तुम्ही फोटोकॉपीतून अप्लाय करून तुम्ही बघू शकता की पेपर आपण किती लिहिला आणि किती मार्क दिले याची खात्री तुम्ही निश्चित करू शकता. पण रिव्हॅल्युएशनला टाकायचं नाही, हा तुम्ही तुमचे सब्जेक्ट टीचर किंवा तुमचे HOD यांच्याशी एक्सपर्ट सल्ला घेऊनच मग तुम्ही रिव्हॅल्युएशनला टाकायला हवं. ओके, आता जे फोटोकॉपी स्टार्ट झाल्या ते मी एक खटी तुम्हाला सांगणारच आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची केस आहे ती म्हणजे कॉपी केस स्टुडंटच्या बाबतीतली. तर कॉपी केस स्टुडंटच्या बाबतीत ऑलरेडी त्यांची 18 आणि 19 तारखेला एक मीटिंग झालेली होती आणि या मीटिंगची पनिशमेंट लिस्ट विद्यापीठाने काय केलेली आहे, जाहीर करून दिलेली आहे. तर त्या पनिशमेंट लिस्टमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव असतील त्या विद्यार्थ्यांनी फाईन भरायचा आहे आणि विद्यापीठाला त्यांचं रिपोर्टिंग करायचं आहे. ओके, जोपर्यंत तुम्ही फाईन भरत नाही तोपर्यंत तुमचा पुढचा एक्झाम फॉर्म चालू होणार नाही आणि एक्झाम फॉर्म भरता आला नाही तर तुम्हाला पुढची परीक्षा देता येणार नाही, तुमचा निकाल हा जाहीर होणार नाही. ओके, आता काही विद्यार्थी सपोज 18 आणि 19 मागच्या महिन्यात जानेवारीमध्ये ज्यांची डेट होती पण ते त्याला उपस्थित राहिले नाही, तर त्यांनी काय करायचं, संबंधित कॉपी केस सेक्शन किंवा जे काही संबंधित अनफेअर मीन्सचं सेक्शन आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटा, तिथं जाऊन काहीतरी चर्चा करा. ते जे निर्णय देतील त्या निर्णयानुसार तुम्हाला पुढच्या मीटिंगला काय करावं लागेल, उपस्थित राहावं लागेल. याच्या पुढची जी काही डेट होणार आहे ती माझ्या मते 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी त्या फॉर्मची काय करायची, प्रिंट काढायची, त्यासोबत हॉल तिकीट झेरॉक्स काय करायची, अटॅच करायची आणि कॉलेजचा त्या जे काही कॉपी केसच्या स्टुडंटचं जे लेटर आहे त्यावरती कॉलेजच्या सपोज एक्झाम सेल आणि प्राचार्य यांचा सही शिक्का घेऊन ते काय करायचं आहे, तिथे मीटिंगच्या वेळेत जमा करायचं आहे. ही कॉपी केसच्या फाईन त्याच्या संदर्भात, मीटिंग संदर्भात ही सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे. जसं की बघा FY BCom परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे. त्याच्यानंतर FY SY आणि TY. ओके, कोणकोणते वर्ग, BBA IB. ओके, त्यानंतर BBA CA. ओके, आणि BSc कम्प्युटर सायन्स. ओके, BCS यांचे FY SY TY रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहेत. ओके, या पद्धतीने तुम्हाला मी महत्त्वाची माहिती एक्झाम फॉर्मच्या बाबतीत दिलेली आहे. आता काही फॉर्मला लास्ट डेट ही 20 फेब्रुवारी आहे, काही फॉर्मला 21 फेब्रुवारी आहे विदाऊट लेट फी, काही फॉर्मला 28 फेब्रुवारी आहे, काही फॉर्मला लेट फीसह 5 मार्चपर्यंत परीक्षा फॉर्म भरायला मुदत दिलेली आहे. तर विदिन अ टायमिंग तुम्ही ते परीक्षा फॉर्म काय करा, फिलअप करा आणि कॉलेजमध्ये फीसह जमा करा. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये एक्झाम फॉर्म भरण्यामध्ये 2 ते 3 महत्त्वाच्या त्रुटी येत आहे. काही विद्यार्थी SYला आहे पण त्यांचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग आहे, तर त्यांचे परीक्षा फॉर्म आत्ता भरले जात नाही. याचं महत्त्वाचं कारण, हा विद्यार्थी ज्यावेळेस SYला आहे आणि त्याचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग होता तर त्याच्या बॅकलॉगचाच अजून ऑलरेडी रिझल्ट विद्यापीठाने जाहीर केलेला नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जाहीर झाला त्यांना परीक्षा फॉर्म भरायला काही अडचण येणार नाही. पण जर रिझल्टच जाहीर झालेला नाही याच्या अगोदरच्या एक्झामचा, तर आत्ता त्यांचा परीक्षा फॉर्म भरला जात नाही आहे. ही विद्यापीठाचं टेक्निकल क्युरी आहे. या संदर्भात आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करा. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की काही विद्यार्थ्यांनी सेमिस्टर, सपोज तो फर्स्ट इयरला आहे आणि त्यांनी सेमिस्टर फर्स्ट न देता आता त्याला सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड सोबत द्यायचं आहे. तसंच तो जर काही SYला असेल सेमिस्टर 3 आणि 4 सोबत द्यायचं आहे, किंवा सेमिस्टर 5th आहे TYला आहे 5th आणि 6th सोबत द्यायचं आहे. पण विद्यापीठाकडून सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवली जात
नाही आहे, तर तो विद्यापीठाचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तो पण लवकर एखाद्या 2 दिवसात सॉल्व्ह होईल. सॉल्व्ह झाल्यानंतर सविस्तर त्याच्याबद्दल माहिती केली जाईल आणि सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवायची स्टेप्स कोणकोणती आहेत ती देखील माहिती मी या ठिकाणी देणार आहे. आणखीन मला महत्त्वाची माहिती द्यायची आहे की हा सगळा प्रॉब्लेम कशामुळे होत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता शैक्षणिक वर्ष 23-24 चालू आहे. तर 23-24 चालू असताना SPPUने काय केलेलं आहे, सगळं कॉन्ट्रॅक्ट SPPU एज्युटेक फाउंडेशनला दिलेलं आहे आणि याच्या अगोदर जे काही कामकाज होतं ते एका थर्ड पार्टी एजन्सीला होतं आणि हे असल्या कारणामुळं काय होतं आहे की आता त्यांच्याकडून विद्यापीठाला डेटा येणं आणि तो डेटा पब्लिश करणं हे थोडंसं जरा क्रिटिकल आहे. म्हणूनच तुमचे निकाल थोडेसे उशिरा लागणं किंवा बाकीच्या जे काही त्रुटी आहे त्या त्रुटी आपल्याला दिसून येत आहे किंवा हे बाकीचे जे काही प्रॉब्लेम्स आहे की एखादा विद्यार्थी SYला आहे आणि फर्स्ट इयरचा बॅकलॉग आहे, कारण तो विद्यार्थी 22-23चा असेल. ओके, म्हणून त्याचा जो काही डेटा आहे तो आत्ताच्या SPPUच्या टेक्निकल टीमकडे आत्ता तरी अवेलेबल नाही, त्यांना त्यांच्याकडून घेऊन तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून या गोष्टीसाठी थोडासा वेळ लागतो आहे, पण विद्यापीठ युद्धपातळीवर काम करत आहे आणि लवकरच त्या बाबतीतला संपूर्णतः निकाल हा जाहीर होईल. त्याबद्दल त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या महाविद्यालयाच्या संपर्कात राहिलं पाहिजे. हा झाला महत्त्वाचा एक्झाम फॉर्मच्या बाबतीतला मुद्दा. दुसरा आहे, एक्झाम फॉर्ममध्ये आणखीन काही महत्त्वाचे प्रॉब्लेम येत आहे, ते म्हणजे की काही विद्यार्थी आता काय करत आहे, फर्स्ट इयरला आहे आणि आता सेकंड सेमचा फॉर्म भरत आहे आणि त्यांच्या एक्झाम फॉर्ममध्ये सेकंड सेमचे सब्जेक्ट येत नाही. काय येत नाही, ऑलरेडी जर का अशा विद्यार्थ्यांनी आपला जर का फॉर्म कसा भरावा हा व्हिडिओ बघितला तर त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करता SPSला तर त्यावेळेस फर्स्ट इयरच्या SPS लॉग इनमध्ये तिथे तुम्हाला कोर्स एनरोलमेंटमध्ये तिथे तुम्हाला PRN नंबर आणि एलिजिबिलिटी नंबर हे दोन्ही नंबर तुम्हाला दिसत आहे का ते बघा. नसेल तर तुम्ही शेजारी ॲक्शन कॉलम दिसेल तर ॲक्शन कॉलममध्ये ड्रॉपडाऊनमध्ये तिथं तुम्हाला डिलीट प्रोफाईल आणि अपडेट प्रोफाईल असे ऑप्शन्स तुम्हाला बघायला भेटतील. तर ते तुम्ही प्रोफाईल काय करायची, डिलीट करायची. ती प्रोफाईल डिलीट करून तिथूनच तुम्हाला कोर्स एनरोलमेंटमध्ये जाऊन स्टुडंट टाईप तुम्हाला एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचा आहे आणि एक्झिस्टिंग सिलेक्ट करून तुमचा ABC ID, एलिजिबिलिटी नंबर, PRN नंबर संपूर्णतः ॲड करून आपली पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. मग तुम्हाला तुमच्या सेकंड सेमिस्टरचे सब्जेक्ट तुम्हाला बघता येतील. ओके, सो त्यामुळं हा देखील महत्त्वाचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता बघा, एक टेंटेटिव्ह शेड्यूल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. गेल्या काही वर्षाच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो आहे. याच्या अगोदर सुद्धा लॉकडाऊनच्या अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही प्राध्यापक आणि जुने विद्यार्थी असतील त्यांना निश्चित माहिती असेल की याच्या अगोदर ज्यावेळेस लॉकडाऊन झालं 20-21 सालाच्या पुढे, त्यावेळेस काय झालं की विद्यापीठांनी काय केलं, असेच फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्या दुसऱ्या आठवड्यात काय केले, परीक्षा फॉर्म सुरू केले आणि यांची जी काही परीक्षा होती ती विद्यापीठांनी 20 मार्चपासून काय केलेली होती, सुरुवात केलेली होती. पण माझं असं एक्सपेक्टेशन आहे की विद्यापीठ शक्यतो तरी काय करेल, मार्च महिन्याच्या 3rd आणि 4th वीकला प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट करू शकतं. ओके, काय करू शकतं, प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट करू शकतं आणि एप्रिल महिन्याच्या 1st किंवा मॅक्झिमम 2nd वीकमध्ये विद्यापीठाचे थेअरी एक्झामिनेशन कंडक्ट करू शकतं. विद्यापीठ एप्रिल आणि मे महिना, ओके, एप्रिल आणि मे महिना काय करेल, विद्यापीठ फक्त आणि फक्त परीक्षा कंडक्ट करेल आणि त्याचे जे काही पेपर आहे ते जून महिन्यापर्यंत तपासणी करून शक्यतो तरी 1 जुलैला पुढचं अकॅडमिक इयर चालू करण्याचा मला तरी असं वाटतं की विद्यापीठ अंदाज आहे. ओके, विद्यापीठाचा असा अंदाज आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता बघा आज दिनांक आहे 15 फेब्रुवारी. काय किती आहे, 15 फेब्रुवारी, म्हणजे धरून चला की इथून पुढं 1 महिन्यापासून पुढे, ओके, म्हणजे तुमच्यासाठी आता कालावधी किती राहिला, फक्त 1 महिन्याचाच राहिलेला आहे. या 1 महिन्यातच तुमचे काय होईल की कॉलेजमध्ये तुमची इंटरनल एक्झाम राहील, तुमचे कॉलेजमध्ये तुमचे डेज सेलिब्रेशन राहतील. ओके, तुमची इंडस्ट्रियल व्हिजिट राहील, काही रिसर्च मेथोडॉलॉजीवरती तुमचे व्हायवा असतील, प्रोजेक्ट्स असतील, त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिकल एक्झाम राहील आणि मग नंतर थिअरी एक्झाम. म्हणजे तसा पाहायला गेलं तर आपल्याकडे खूप कमी कालावधी राहिलेला आहे. अजूनही जर का तुम्ही परीक्षेला सामोरं किंवा परीक्षेचा अभ्यास केला नसेल तर निश्चित तुम्ही परीक्षेच्या अभ्यासाला काय करा, सुरुवात करा. तर विद्यापीठ लवकरच काय करेल, आता बघा 1 by 1 विद्यापीठांनी काय केलेलं आहे, एक्झाम फॉर्म सुरू केलेले आहे. तर एक्झाम फॉर्म सुरू झाल्यानंतर विद्यापीठाचं दुसरं काम काय आहे, हॉल तिकीट जनरेट करणं. हॉल तिकीट जनरेट बरोबर इक्वॅलन्समध्ये विद्यापीठ काय करेल, एक्झाम टाइम टेबल तयार करून तुमच्यापर्यंत देईल. म्हणजे परीक्षेच्या बिफोर 15 ते 20 दिवस अगोदर किंवा 21 दिवस अगोदर तुमच्यापर्यंत टाइम टेबल हाती येणं अपेक्षित आहे. म्हणजे धरून चला की इथून पुढे 1 महिन्यात तुमचे हॉल तिकीट आणि तुमचे एक्झामचं टाइम टेबल जनरेट होईल. आणि ही सगळीच्या सगळी माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलला ॲज वेल ॲज आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. आणि त्यामुळे विद्यार्थी
मित्रांनो आणि प्राध्यापक मित्रांनो मी एक विनंती करेल की आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये जे काही मेसेज शेअर केलेले आहे ते काळजीपूर्वक बघा. संपूर्ण दिवसभरात तुमच्याकडे मॅक्झिमम आपण 5 ते 10 मेसेज ग्रुपमध्ये रोज शेअर करतो, व्हिडिओ शेअर करतो. का करतो की ती माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे म्हणून आपण तुमच्यासाठी शेअर करत असतो. तुमच्याकडे जर का 10 मिनिटं 15 मिनिटं जर का वेळ नसेल की दिवसभरातले सगळे मेसेज बघायला, तर याचा अर्थ तुम्ही दुसऱ्या खूप महत्त्वाच्या कामात आहे आणि एज्युकेशन हा तुमचा सेकंडरी ऑप्शन आहे. तुम्ही एज्युकेशनला काय करता आहे की प्रायोरिटी देत नाही आहे. ओके. आणि मी जेवढेही काही महत्त्वाचे मेसेज तुमच्यापर्यंत शेअर करतो ते तुमच्या हिताचे असतात, तुमच्या फायद्याचे असतात, हे मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण संपूर्णतः माहिती दिलेली आहे. बाकीचे निकाल लवकर जाहीर होतील. आपण जे निकाल जाहीर होईल त्याची माहिती आपण ऑलरेडी आपल्या पोर्टलला देणारच आहोत. त्यामुळं तुम्ही काही मला परत वैयक्तिक मेसेज करून प्रश्न करण्याची गरज नाही. सर BAचा निकाल कधी लागेल आणि MBAचा कधी लागेल, फर्स्ट इयरचं इंजिनिअरिंगचा कधी लागेल, SYचा कधी लागेल आणि बाकीच्या फॅकल्टीचे कधी लागतील. त्याच्यातही काही विद्यार्थ्यांची ऑलरेडी काय झालेली आहे, स्पेशल एक्झाम आता 12 फेब्रुवारीपासून घेतली आणि आजच 15 फेब्रुवारी. लगेच विद्यार्थी विचारायला लागले सर निकाल कधी लागेल. अरे तुझा पेपर होऊन अजून 2 दिवस झाले नाही, 4 दिवस झाले आणि लगेच तू निकालाची अपेक्षा करतो. तर थोडासा त्याला वेळ लागेल, कारण त्या विद्यार्थ्यांचे परत परीक्षा फॉर्म भरणं हे एक महत्त्वाचं टास्क आहे. तर लवकरात लवकर त्यांचा देखील निकाल जाहीर होईल. जे निकाल जाहीर होतील त्याची माहिती सांगितली जाईल. तुम्ही निकालाच्या लिंकवर जाऊन ते देखील अपडेट चेक करत चला. मी या ठिकाणी तुम्हाला 2-4 लिंक शेअर करणार आहे. ते म्हणजे फोटोकॉपीची लिंक तुम्हाला शेअर करतो, एक रिझल्ट चेक करण्याची लिंक शेअर करतो, फोटोकॉपीची लिंक शेअर करतो, कॉपी केसचा ज्या ठिकाणी नोटिफिकेशन आहे त्याची देखील लिंक काय करतो, शेअर करतो आणि एक्झाम फॉर्म कसा भरायचा त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थोड्या वेळात शेअर करणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा संपूर्णतः फायदा मिळून जाईल. जे परीक्षा फॉर्म सुरू होतील त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देणारच आहे. लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या एंडपर्यंत बाकी ज्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झालेले आहेत त्या सर्व अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. ओके. साईड बाय साईड फोटोकॉपीची प्रोसेस चालू राहील आणि हे परीक्षा फॉर्मची प्रोसेस चालू राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच जर का नवीन माहिती तुम्हाला भेटायच्या असतील तर निश्चितच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त अपडेट मिळवण्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.